तर मंडळी चला आता आम्ही निघतो, फेरे मारू का, सर्व सामान लोड करतो बघा. आणि दोनच फेरे तो मारून झाल्यानंतर दुसरं मारणार. पहिलीच कुर्ली जबरदस्त. तर नमस्कार मंडळी. तर मंडळी आता वाजले 12:30 आणि आम्ही आता जातो फेरे मारू का, म्हणजे मासे पकडू. आता आम्ही जाणार फक्त फेरे मारू का, म्हणजे मारून येणार आणि संध्याकाळी 5 वाजता परत काढूक जाणार, तेव्हा मग मासे भेटतील. आता फक्त मारूक जातो आणि आता फेरे सोडवचं काम चालू आहे. तर झाला पूर्ण की आम्ही निघणार. चला. फेरे सोडवचं काम चालू आहे, म्हणजे साफ करूचा. आणि हे आमचे अजय शेठ, त्यानंतर आमचे मारुती काका, माझ्या मित्राचेच वडीलच, आणि आमचं दिनेश भाई. झालो ना, झालो. म्हणजे सकाळपासून साफ करतो. किती वाजल्यापासून? 9 वाजल्यापासून. खायचा पर्यटकचा भाडा. वा. तर मंडळी तुमका येऊचं असत आमच्या विरवाडीची सफर खाडीची करूची जी असतात, तर अजयचा नंबर दितोय डिस्क्रिप्शनमध्ये, फोन करून येवा. कारण पाणी भरती ओटी असतं. काय अजय? फोन करूनच ना. हां, भरतीवर फिरूक मिळत. आणि अजय पण बाहेर असता माशांकानी, त्याच्यामुळे फोन करून येवा. मस्त तुमका विरवाडीची सफर मिळत करू काही बघा. आणि मासे पण हवे तर फोन करा. मासे नाही मिळूचे, माशाकाला वेटिंग असता. सकाळपासून घराकडे येऊन बसलेले असतात. काय अजय? रात्रीचे पण. तर कधी येणार अजय? तर समजा रात्री 10 वाजता येणार तर 9, 9:30लाच येऊन घराकडे रात्री बसतात अजयच्या. जबरदस्त ह्या असता, वेटिंग असता माशांका. तर माशांका नाही पण बोटी फिरवू का तुम्ही येऊ शकतास कॉन्टॅक्ट करून. तर मंडळी चला आता आम्ही निघतो, फेरे मारू का. सर्व सामान लोड करतो, थोडा केलो. तर मंडळी चला आम्ही आता निघतो. अजय, मी आणि मारुती काका. तो येत नाही. संध्याकाळी येणार. संध्याकाळी येणार. तर मंडळी समोर दिसता तो वाडातर ब्रिज आहे. आणि सहज आम्ही वाडातर ब्रिजच्या अलीकडेच, आम्हाला जरा कॅमेरावर पाणी पडला, जरा पुसतंय जरा. तर समोर दिसता वाडातर ब्रिजच्या अलीकडेच मारणार आहोत आम्ही, होय ना अजय? आणि मग आता फक्त मारणार आणि मग संध्याकाळी परत काढूक जाणार, तेव्हा पण मी व्हिडिओ बनवणारच आहे. ही आमची सुंदर अशी विरवाडी बघू शकतास. आमच्या विरवाडी सफरला नक्की यावा. अजयला कॉन्टॅक्ट करा. आता अजय धुरा सांभाळले ना, असं दिलंय तर मी नक्की शिकाल 100%. चालव का अजय? शिकाल ना? चालव का? गाडी चालवतो आरामात ना. गाडी चालवतो. फक्त कसे भरलेला असतात तर ठीक आहे, नाही तर कमी याच्यात दगड बिगड काही समजूचे नाही. कारण दगड बिगड असतात, काही असतात ते फक्त अजय विजय म्हणजे यांकाच माहिती असतं, जे रोज जातात त्यांका, की म्हणजे काही दगडत मोठमोठे खडकत त्या बघून या चालवच असतं. काय अजय? नाही तर टाक्षाला होडी फोडून काय 12च्या भावात त्याच्या लाखाचे खाक होतील. आणि ही वाडातर, हे वाडातर ब्रिज, आणि ही आमची सुंदर अशी वाडातर. ब्लर होता थोडी. तर मंडळी आमचे मारुती काका आता फेरे सोडतात खाली पाण्यात, बघू शकता.
आणि अजय हळूहळू नेवचा लागता, हळूहळू घेऊन तो पुढे पुढे जाणार. तर मंडळी आता यो एक मारतो म्हणजे अर्धो झालो हा. हो बघा, आणि दोनच फेरे तो मारून झाल्यानंतर दुसरो मारणार. वारं असल्यामुळे लाटात त्याच्यामुळे मस्तच हलता बोट, भारी वाटतं रे, जबरदस्त. तर मंडळी एक फेरो टाकून झालो आणि आता दुसरं टाकणार आणि आता निशाणी आणा आणि पुढे काही दगड टाकलेलो हा, त्याच्यामुळे मग संध्याकाळी येऊनच आम्ही उचलणार. काही असत की पुढे गेलेला असा सगळंच असं ना, कारण दगड हा ना, त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे जाग्यावर लावणार. आणि आता दुसरा टाकतात काका आमचे, हे बघा. आणि हे पण चालू हा फिशिंग. वाडातरवाले होत काय राहायचे, वाडातरवाले होत ना ते, वडू काही. हे कोण, कट्ट्यावरचे की पिरावरचे? कट्ट्यावरचे. हा हा हा. तर मंडळी आता मी शिकलोय पहिल्याच याच्यात जबरदस्त स्पीडमध्ये घेतली आणि समोर जाऊचा, कारण दुसरं टाकूचो आता. मंडळी पहिलो फेरो टाकून झालो आणि आता दुसरं टाकतो फेरो. जबरदस्त हलता, सावकाश चल म्हणतो. नाही तर जाईन बंद करत लाटा होतोय, कारण आडवी झाली आहे ना होडी, कारण आम्ही आता विरुद्ध दिशेतून म्हणजे आडवे हो आम्ही आता, आणि भरती आहे ना त्याच्यामुळे असे लाटा होत आणि आम्ही विरुद्ध, त्याच्यामुळे बोट जास्त हलता. समोर आहे आमची वीरवाडी आणि डाव्या साईडला आहे देवगड म्हणजे वाडातर ब्रिज आणि हे वाडातर गाव. त्याच्यानंतर ह्यो पिंपळपार, हे बघा ह्यो पिंपळपार आणि पीरवाडी. पिंपळपार म्हणजे पीरवाडी आणि ह्यो कट्टा गाव आमचं. जबरदस्त आता पडणार होते, जबरदस्त लाट गेली रे, लाट तेवढ्या भागात. ह्यो आमचो कट्टा गाव, कारण विरुद्ध हो ना आपण, म्हणजे आडवे झालो, लाटा समोर नाही येत. जबरदस्त हलता. तर मंडळी ह्यो दगड आता टाकलेलो हा आणि ह्या बोया हा बघा, आणि संध्याकाळी आम्ही आता उचलू भयच येणार. तर बघू आमच्या नशिबान काय मिळतात, मिळू का, नाहीतर अजय माका गाडी घालीत तू येईलच नाही, काय भेटणार नाही म्हणा तू योस. तर म्हणजे चला दोन्ही घालून झाले पेरे आणि आता आम्ही निघतो. हे बघा इलो आता जवळपास वीरवाडी. वर पाणी आहे मंडळी. आता आम्ही मारून लो दोन्ही फेरे आणि आता वाजले असतील किती वाजले, 1:30 वाजले ना काका, किती वाजले, 1-1:30 वाजलो असं, म्हणजे 1 तास झालो असत बघ किती वाजले ते, 1:15 झालो, म्हणजे आम्ही गेलो 12:30, 1:15 पाऊण तास झालो, जास्त नाही झालो. आणि आता आम्ही मारलो आणि 5 वाजता बरोबर आम्ही निघणार आहोत हानुका. तो मग व्हिडिओ कंटिन्यूच असणार आणि हानुक जाव आणि किती मासे मिळतात ते आमच्या नशिबाने बघू.
आणि आम्ही आता हो म्हणजे भरपूर जणांची कमेंट होते माका की माशांचा व्हिडिओ बनवा म्हणून, मासेमारी आहे तुमची खाडी आहे एवढी, आम्ही गावीत आहोत स्वतः, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवा असे म्हणजे लय कमेंट होते. तर माका ड्युटीमुळे पण वेळ मग गावत नव्हता, आणि जेव्हा माका वेळ होतो तेव्हा अजय नसायचं, म्हणजे माशांचं ते वेळ काळ आमचं जुळायचो ना, त्याच्यामुळे राहुल होतो व्हिडिओ. तर आज आमका दोघांका बरोबर वेळ जुळलो आमचं दोघांचं, त्याच्यामुळे आज मी तो केलाय व्हिडिओ. आणि आम्ही जरी गावीत असलो तरी जास्त आम्ही मासेमारी केलं ना, मी कधी मासेमारी केले ना, आम्ही गावीत आहो. पण कसं आला, आमचे वडील मग एसटीत होते, वडिलांचे वडील म्हणजे माझे आजोबा ग्रामसेवक होते, त्यानंतर आईचे वडील म्हणजे आजोबा आमचे शिक्षक होते, त्याच्यामुळे आमचा काय माशांशी जास्त संबंध येलो नाही आम्ही. आणि मामा पण माझे जॉबला मुंबई का सर्व, त्याच्यामुळे एक मामा फक्त करायचो, तो पण आम्ही जेव्हा मोठे झालो त्याच्यानंतर मग त्यांनी पण बंद केलं, त्याच्यामुळे आम्ही काय मासेमारी गेलो ना. फक्त लहान असताना आम्ही हे पोटकला ते फक्त चिंगळा पकडूक आम्ही जायचे, छोटी छोटी चिंगळा पकडायचे काय म्हणजे तेव्हा ते असे ह्यानी आकले ना, आम्ही तेव्हा पकडायचे, भाई मी आम्ही सर्व पोरं असायचे भरपूर तेव्हा पकडायचे. पण नंतर हळूहळू ती पोटकल बंद झाले, पाणी बिणी येऊन सर्व बंद झाल्यामुळे तर मग राहुल, आणि आम्ही पण नंतर मोठे झालो त्याच्यामुळे तर मग सर्व राहुल. आणि मासेमारीचा आमचं घरातलं काही विषय नसल्यामुळे आम्ही कधी मासेमारी गेलोच नाही, फक्त असे केव्हा नाही का मजा जायचे, पण तेव्हा काही व्हिडिओ बनवत नव्हतो पण. आणि आता खास माझ्या सबस्क्रायबरसाठी मी हो व्हिडिओ बनवलोय. तर आम्ही चालणार आणि जेवणार, थोडा वेळ आराम करणार आणि 5 वाजता निघणार. तर बघू काय मिळतात ते मासे. कोण तर ही आमची आता मासेमारी विथ कांदळवन सफारी चालू आहे. मस्त 2 कांदळवनच्या मसून आमची बोट चालली आहे. तर कोणाक येऊचा कांदळवन सफारी करू तर नक्की यावा, अजय कॉन्टॅक्ट करा आमच्या. तर म्हणजे ओढूक सुरुवात केलो, बघू आता काय मिळतं काय. अरे हा लेप हा. तर मंडळी भवानी तर झाली हा, एक लेप गावली हा. तर बघूया आता. हा या शेतू का ना, सारखे आपण 3 झाले आहेत मासे आतापर्यंत, लेपो, शेतू आणि शेंगटी. अजून बघूया. तर मंडळी अजून एक शेतूक मिळाला, आतापर्यंत 5 झाले आहेत. काहीतरी हा एकदमच काही नाही तर थोडे तरी मिळतो. आता ह्यो पहिलो हा फेरो, दुसरो फेरो अजून वडूचो हा. काय शेंगटी हा, शेंगटी आहे म्हणजे. एक जाळा ओढलो आणि आता दुसरा जाळा ओढूक चाललो पुढे हा. दुपारी टाकलो होतो पण वावत पुढे जातं, कारण संध्याकाळी दुपारी पण आम्ही टाकलेला हय होता ना काय रे अजय, तर वडत आम्ही हईपर्यंत दिलं होतो काय, कारण त्या वावत जाता ना. आणि आता आम्ही दुपारी हय टाकलो होतो. बोया बघूया काय आता. बोया खाया काय ना तिने बोया. कारण ते काय दगड असतात त्याच्यामुळे काही जायत नाही, फक्त थोडा थोडा पुढे पुढे चालतं, जास्त जायत नाही. तर बोयामुळे समजता. तर त्या चिपीक लागला ता की काय बोया. हो या बोया. ओके ओके. हा बघा बोया, हे आहे बोया आणि हे आमचं आता जाळी आहे.
दगड हा, त्याच्यामुळे जाळा काही जायत नाही. पहिलीच कुर्ली जबरदस्त. मिळाला काय शेतू का ना. काय लेप वाटतं. लेप पुढे एक शेतू का. आराम देऊया म्हणला. गंधर्व वाटा गाडी बघून थांबलो वाटतं. गंधर्व हर्षल शेठ उडा. हर्षल शेठ काय ऐकत नाही बाबा. हे कधी जाणार आज. का रे अनिश हे कधी चाललास. सकाळी जाणार आता जाऊयाच. तर म्हणजे बघू शकतास एवढे मासे मिळाले. हे बघा म्हणजे काय नाही तर मिळाला काहीच नाही तर काय आहे. रात्रीचे मस्त मासे भरपूर मिळतात. लेपो म्हणजे इतके मासे गावले. हे बघा बघू शकतास. आणि एक कुर्ली आहे. हर्षलनी आज जाणार. सकाळी किती कधी येणार. सकाळी सकाळी जाणार. तर म्हणजे चला जाऊया आता घरी. झाली का इव्हनिंग वॉक. झाली काय वॉकिंग झाली ना व्यवस्थित ना. मी काय म्हणतो एक कुर्ली पकडली. एक कुर्ली आणि शतका मिळाली. शतका हवी 700 ग्रामच होतील जास्त नाही मिळाली. चिकन हा की संपला. मग काय करणार असतात. हा मग 7 मध्ये काय सांगते फोन करून. तर म्हणजे इलो आम्ही माशासून आणि जेवढी शतका होत म्हणजे अजय बोललो 700-800 ग्रॅम म्हणजे किलोभर होतील ती. आणि 2 लेपो होत ते पण आमका हवी होत. दोन्ही आमच्या वहिनी आणि श्रद्धाजींनी लेपो सांगितल्याने त्याच्यामुळे आम्ही ते आता घेणार आहे. अजयला फोन करून सांगितलं. आणि रात्रीचं बेत दुपारी चिकन होता आणि आता रात्रीचं बेत मस्तपैकी ताजे फडफडीत मासे आणि लेपो. तर म्हणजे चला आजच्या व्हिडिओचा हे सेंड करतोय. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय 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 करा. बाय चला.